जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याबद्दल नवनवीन माहिती समोर येते। पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यातच झाल्याचं समोर आलंय। पण या हल्ल्यानंतर भारतानं पाक विरोधात मोठे निर्णय घेतलेत। भारत सरकारकडून हालचालींना वेग आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली। या बैठकीत सिंधू जल करार रद्द करण्यासह 5 मोठे निर्णय घेण्यात आले। 1. 1960 चा सिंधू नदीच्या पाणी वाटपाचा करार तात्काळ प्रभावानं स्थगित करण्यात आला। जोपर्यंत पाकिस्तान सीमेपलीकडच्या दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहणार आहे। 2. अटारी बॉर्डर तात्काळ प्रभावानं बंद करण्यात आलाय। ज्या नागरिकांनी वैध कागदपत्रांच्या आधारे सीमा ओलांडली आहे त्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मे 2025 पर्यंत या मार्गानं भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले। 3. गृहमंत्री अमित शहांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे। पाकिस्तानी नागरिकांना परत तात्काळ पाठवा। पाक संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे शहांनी आदेश दिलेत। 4. आतापर्यंत 6 दहशतवाद्यांची 7 घरं उद्ध्वस्त करत सुरक्षा दलानं मोठी कारवाई केली आहे। 5. भारतीय सैन्याचा राजस्थानमध्ये युद्ध सराव सुरू झालाय, तर भारत फ्रान्सकडून आणखीन 26 राफेल खरेदी करणार आहे। पहलगाम आधी पाक व्याप्त काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा सर्वात मोठा जलसा झाल्याचा खुलासा झालाय। जगभरातल्या अतिरेक्यांचा हा भव्य मेळावा पाक व्याप्त काश्मीरमध्ये 5 फेब्रुवारीला झाला होता। लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद सह अनेक दहशतवादी संघटना या जलसामध्ये सहभागी झाल्या। या मेळाव्यासाठी जगभरातले अतिरेकी पाक व्याप्त काश्मीरमध्ये आले होते। मेळाव्यात भारताचे मोस्ट वॉन्टेड अतिरेकी सुद्धा सहभागी झाले होते। मेळाव्याआधी अतिरेक्यांची महागड्या गाड्यांमधून रॅली निघाली होती। अतिरेक्यांनी बाईक रॅली देखील काढली होती। या मेळाव्यासाठी अतिरेक्यांनी स्टेजही उभारला होता। मास्टर माइंड हाफिज सईदचा मुलगाही या मेळाव्याच्या स्टेजवर होता। या मेळाव्यात हमासच्या अतिरेक्यांचं व्हीव्हीआयपी स्वागत करण्यात आलं। जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ तल्लाह सैफ सुद्धा या मेळाव्यात होता। जैश आणि लष्कराचे मोठे कमांडर अतिरेकी मेळाव्याला हजर होते। सुरक्षा यंत्रणांची नजर आता या मेळाव्याच्या खुलाशावर आहे। मेळाव्यासाठी पाक व्याप्त काश्मीरमध्ये हजारो अतिरेकी गेले होते। मेळाव्यात अतिरेक्यांना भारताविरोधी भडकवण्यात आलं होतं अशी माहिती मिळते। काश्मीरात मोठी घटना घडण्याची चिथावणी अतिरेक्यांना देण्यात आली होती। या मेळाव्याच्या वेळी पहलगाम हल्ल्याचा कट रचल्याची शक्यता यंत्रणांना आहे। सैफुल्लाह कसूरीनं या काळात पाक व्याप्त काश्मीरमध्ये भेट दिल्याचंही कळतंय। सैफुल्लाहनं 5 अतिरेक्यांना पहलगाम हल्ल्यासाठी तयार केल्याचं म्हटलं जातंय। पाकिस्तानी लष्कराचे अधिकारीही याच्यावरती फुलं उधळतात। सैफुल्लाहच्या सुरक्षेसाठी अतिरेक्यांची मल्टी लेयर सुरक्षा असते। सैफुल्लाहच्या सुरक्षेत ऑटोमॅटिक गनसह अनेक अतिरेक्यांचा ताफा असतो। सध्या सैफुल्लाह पाकिस्तानमध्ये सर्वात सक्रिय अतिरेक्यांपैकी एक आहे। अशा या अतिरेक्यांची वेळीच विल्हेवाट लावली पाहिजे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।